छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा या कादंबरीवरून प्रेरित असलेला छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होतोय। सगळीकडे सध्या याच चित्रपटाची चर्चा होते। चित्रपट संपल्यानंतर कित्येकांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रूही तरळले। पण हे सगळं होत असताना दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त मजकूर पाहायला मिळाला आणि या आक्षेपार्ह मजकुरामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली। शिवाय या वादग्रस्त मजकुराबद्दल अभिनेता कमाल खान याने ट्विट करत तो मजकूर खरा असल्याचं सांगितलं। यावरून तर हे वातावरण आणखीनच पेटलं। पण अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। त्यामुळे आजचा हा विशेष व्हिडिओ याच विषयावर। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सर्वात आधी छत्रपती संभाजी महाराजांची विकिपीडियावर बदनामी होण्याचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय ते थोडक्यात समजून घेऊया। त्याचं झालं असं की विकिपीडियाच्या वेबसाईटवर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर नुकताच पाहायला मिळाला। तसं पाहायला गेलं तर विकिपीडियावर पब्लिश होणारा हा मजकूर जनरली कोणीही व्यक्ती अपडेट किंवा एडिट करू शकतो। त्याचप्रमाणे यावेळी विकिपीडियावर कोणीतरी खोडसाळपणे जाणीवपूर्वक पद्धतीनं शंभूराजांची बदनामी करणारा मजकूर लिहिला आणि त्यात भर म्हणून अभिनेता कमाल खान यानं हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा करणारं एक ट्विट केलं आणि भलताच वाद देखील पेटला। पण ज्या ट्विटमुळे हा वाद पेटला त्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणालं होतं ते थोडक्यात जाणून घेऊया। तर कमाल खान यांनी विकिपीडियावरच्या एका मजकुराचा आधार घेत संभाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल आक्षेप घेतला आणि त्यात संभाजी महाराजांना कामुक सुखाचं व्यसन होतं। त्यांनी पन्हाळा किल्ल्यावर एका ब्राह्मणाच्या पत्नीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलं होतं अशा आशयाचं ट्विट केलं। याशिवायही त्या ट्विटमध्ये बऱ्याच आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता जो वाचून शिवप्रेमींच्या पायाखालची जमीनच सरकली होती। हा कमाल खान मुद्दाम खोडसाळपणे संभाजी महाराजांचा अपमान करतोय, यातून संभाजी महाराजांची प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणत त्यांच्या विरोधात चांगलंच वातावरण देखील पेटलं। त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आणि याचं सोशल मीडियावर तीव्र स्वरूपाचे पडसाद देखील उमटू लागले। हे प्रकरण इतकं तापलं की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या प्रकरणाची दखल घ्यावी लागली। यावेळी त्यांनी सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। विकिपीडियावर अशा प्रकारचं लिखाण राहणं चुकीचं आहे। विकिपीडिया भारतातून चालत नाही, तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे। पण ऐतिहासिक घटना व्यक्तींबद्दल असं लिहिलं जाऊ नये यासाठी नियमावली तयार करा असं विकिपीडियाला देखील फडणवीसांकडून सांगण्यात आलंय। शिवाय प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण त्याला एक प्रकारची मर्यादा देखील आहे। तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्तीवर घाला घालू शकत नाही। जिथं अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते तिथं कारवाई ही होणारच असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात तंबी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर निश्चितच पावलं उचलली जातील असं बोललं जातंय। आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल कमाल खानच्या विरोधातही कारवाई होईल। पण हे सगळं जरी झालं तरी अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी देखील कित्येकदा अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं। याबद्दलचं एका मुलाखती दरम्यान बोलत असताना ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले होते की संभाजीराजे यांनी अनाजी पंतांना म्हणजेच एका ब्राह्मणाला हत्तीच्या पायी दिलं होतं आणि त्या ब्रह्महत्येच्या रागातून संभाजीराजेंच्या बदनामीचं केंद्र महाराष्ट्रात फिरत आहे। काही नाटककार चित्रपटकारांनी संभाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी सुपारी घेऊनच हे काम केलंय आणि म्हणूनच पराक्रमी संभाजीराजेंचं चरित्र बदनामीच्या गर्तेत सापडलंय आणि त्यातूनच ब्राह्मण कलाकृती आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं विद्रुपीकरण करण्यात आलंय। म्हणून कित्येक ऐतिहासिक बखरी आणि ऐतिहासिक साहित्यातही संभाजी महाराजांबद्दलच्या रागातून त्यांचं चरित्रहरण करणारा आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवण्यात आलाय। शाहू चरित्रकार डॉक्टर प्राध्यापक रमेश जाधव यांच्या म्हणण्यानुसारही फंदफितरीमुळे संभाजी महाराजांनी बाळाजी चिटणीसांना मारलं होतं आणि त्या रागातून मल्हारी चिटणीस यांनी संभाजी महाराजांचं चित्र व्यसनी आणि बदफैली असं करून ठेवलं आणि त्यामुळेच यानंतर लिहिलेल्या कादंबऱ्या, नाटकं आणि पुस्तकांमध्ये बकरीचा संदर्भ घेऊन छत्रपती संभाजी राजांबद्दल बदनामी करण्यात आली। शिवाय शंभूराजांचं कर्तृत्व अत्यंत कमी वयात असल्यापासूनच गाजत होतं। तेव्हापासूनच त्यांच्या वीरतेच्या किस्स्यांची चर्चा देखील होत होती। मात्र त्यांची हीच वीरता रायगडावरच्या त्यांच्या जवळच्या लोकांच्या डोळ्यात खुपत होती। त्यांची राजकारणातील चाणाक्ष वृत्ती त्यांच्या जवळच्याच राजकारणासाठी घातक ठरू लागली।
त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजगादी कोणाला मिळणार हा वाद, गृहकलह, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी असलेला बेबनाव, राजगादी शंभूराजांना न मिळता ती राजाराम महाराजांना मिळावी अशी मंत्र्यांची इच्छा आणि याच स्वार्थाच्या राजकारणातून त्यांच्याच आजूबाजूच्या मंत्र्यांनी रचलेलं शंभूराजेंच्या बदनामीचं हे षडयंत्र। यामुळेही अगदी शंभूराजे हयात होते तेव्हापासूनच त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या जात होत्या। यात त्यांचं स्त्रियांबद्दल असलेलं संबंध, व्यसनाधीनता, त्यांचे दिलेरखानास जाऊन मिळणं याबद्दल कित्येक गोष्टी थोतांड म्हणून अक्षरशः रचण्यात आल्या। एवढंच नाही तर डॉक्टर सुभाष साठे यांनी आपल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात पान क्रमांक 18 वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख करताना रायगडावरून संभाजी राजांनी केलेल्या अनेक खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या। संभाजी राजा दारूच्या कैफात आणि कलुषाच्या जाळ्यात सापडला होता। स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंतकरण तिळतिळ तुटत होते। मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता। अखेर समर्थांनी संभाजी राजांना पत्र लिहिलं असं नमूद करून ठेवलंय आणि विशेष म्हणजे हा मजकूर तेव्हा शालेय पाठ्यपुस्तकात देखील छापण्यात आला होता। त्यांच्या या पुस्तकातील संभाजी राजा दारूच्या कैफात आणि कलुषाच्या जाळ्यात सापडला होता या एका वाक्यामुळे 2018 साली संभाजी ब्रिगेड ही संघटना चांगलीच आक्रमक झाली होती। त्यानंतर हा मजकूर अखेर हटवण्यात आला होता। मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचं हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता 2021 मध्ये ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी रेन्सान्स स्टेट द रिटर्न स्टोरी ऑफ मेकिंग महाराष्ट्र नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यातूनही त्यांनी संभाजी महाराजांचा अपमान केला असा आरोप तेव्हा इंद्रजित सावंतांनीही केला होता। मात्र 1960 नंतर जो मराठ्यांचा इतिहास लिहिण्यात आला त्यात खोटा इतिहास बदलून खऱ्या आणि वस्तुनिष्ठ भक्कम पुराव्यातून अद्वितीय संभाजी साकारले आणि संभाजी महाराजांचा ज्या वाईट हेतून बदनामी करणाऱ्या कथा लिहून ठेवल्या होत्या तो सगळा खोटा इतिहास मोडीत काढला असं कित्येक इतिहासकारांचं म्हणणं आहे। हे सगळं झालं ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे, पण आजही कित्येक वेळा छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरून बोललं जाते। त्यांच्याबद्दल शहानिशा न करता आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहेत आणि त्यात अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या बदनामीचा खोडसाळपणा देखील आज देखील सुरूच आहे आणि यामुळे शिवप्रेमींच्या मनातला उद्रेक पुन्हा एकदा जागा होतो। पण हा सगळा प्रकार थांबवायचा असेल तर नक्की छत्रपती संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास वारंवार जगासमोर मांडण्याची आवश्यकता आहे। असंच कोणत्याही रागातून अशी बदनामी करणाऱ्या लोकांवर आणि आजच्या काळातील कारस्थानी अनाजी पंथांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि ऐतिहासिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।